सर्व पत्रकार महोदयांचं महायुतीच्या वतीनं भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षाच्या वतीनं मी आपल्या या पत्रकार परिषदेमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण सर्व या पत्रकार परिषदेला आलात त्याबद्दल मी महायुतीच्या वतीनं आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। कालच जो निर्णय या ठिकाणी झाला त्या संदर्भाने आम्ही तिघंही तुमच्याशी बोलणार आहोत। मला आपल्याला सांगितलं पाहिजे की देशामध्ये देश पातळीवर WHOने एक अहवाल केंद्र सरकारला दिला होता आणि त्या अहवालानुसार लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये डॉक्टरची संख्या ही देशामध्ये कमी आहे अशा प्रकारचा अहवाल आल्यानंतर आणि या माध्यमातून मोदी सरकार म्हणजे नॉन काँग्रेस सरकार या सरकारने देशामध्ये 124 कॉलेजेस निर्माण करण्याचा निर्णय तत्कालीन मंत्री माननीय रावसाहेब पाटील दानवे यांनी सुद्धा त्या काळामध्ये हा पुढाकार घेतला आणि राज्यामध्ये नंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार राज्यामध्ये आलं। त्या काळामध्ये माननीय गिरीश महाजन आणि नंतर हसन मुश्रीफ साहेब हे या खात्याचे मंत्री या ठिकाणी झाले। जागेच्या संदर्भातला विषय, जालन्याला मंजूर व्हावं या संदर्भातला विषय सातत्याने आम्ही सर्वांनीच, माननीय रावसाहेबजी दानवे असतील, माननीय अरविंद अण्णा चव्हाण असतील, मी असेल, भास्करराव असतील, युतीतल्या आम्ही सर्व लोकांनी या संदर्भातली आपापली भूमिका या ठिकाणी अत्यंत चोखपणे या ठिकाणी बजावली आणि जालन्याला मेडिकल कॉलेज हे झालं पाहिजे या उद्देशाने आम्ही या ठिकाणी प्रयत्न केले आणि आमच्या या संयुक्तिक प्रयत्नाला या ठिकाणी यश मिळालं। खरं तर हे का शक्य होऊ शकलं? कारण की केंद्रामध्ये आमच्या विचाराचं सरकार, राज्यामध्ये आमच्या विचाराचं सरकार, हे सरकार या ठिकाणी असल्यामुळं आम्हाला हे कॉलेज या ठिकाणी आणता आलं। खरं तर कोणतीही गोष्ट पेपरला बातम्या देऊन किंबहुना काही बाईट्स देऊन ती मिळत नसते आणि त्यामध्ये खरं तर प्रयत्न तुम्हाला सर्वांना श्रुत आहे की केंद्राच्या पातळीवरचे प्रयत्न माननीय दानवे साहेबांचे, राज्याच्या पातळीवरचे प्रयत्न आमचे, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय अजितदादा असतील, माननीय देवेंद्रजी असतील, माननीय रावसाहेबजी असतील, ही सर्व मंडळी, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, ही सर्व मंडळी आमच्या या प्रयत्नातून हे सर्व या ठिकाणी फलश्रुती या ठिकाणी झाली। आम्हाला आनंद आहे या गोष्टीचा सर्वांनाच। जालनेकरांसाठी अत्यंत इतिहासामध्ये नोंद करावा असा हा क्षण आहे, असा हा दिवस आहे आणि त्यामुळं कोण काय बोलतं याच्याकडं आम्ही बोलत नाही। आम्हाला फुकटचं श्रेय घेण्याची गरज नाही। तुम्हाला कल्पना आहे की काही लोक फक्त घोषणा करतात की आम्ही हे करणार, ते करणार। आता थोडंसं विषांतर होईल। मंत्री सन्माननीय आपले माजी आमदार सन्माननीय अरविंद अण्णा चव्हाण, पंडितदादा भोतेकर या पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य हेतू हाच आहे की गेल्या 4 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि महायुतीला या लोकसभेमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं। या पराभवाला जरी सामोरं जावं लागलं असलं तरी सुद्धा मागच्या कालखंडामध्ये माननीय रावसाहेब पाटील दानवे यांनी जे काही प्रकल्प जालना जिल्ह्यामध्ये आणि लोकसभा मतदारसंघामध्ये आणले, हे प्रकल्प पुढं रेटून नेण्याच्या संदर्भानं
अनेक वेळेला ते स्वतः दिल्लीला जाऊन या गोष्टींचा पाठपुरावा त्यांनी केला. निश्चितच मला सांगायला आनंद वाटेल आणि आवडेल सुद्धा की मेडिकल कॉलेजचं जे काही अन्य लोक राजकारण करू लागतात, निश्चित तुम्हाला सांगतो की या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मेडिकल कॉलेज सारख्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाचं कोणीही आणि कधीही राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. मागच्या आठवड्यामध्ये तत्कालीन राज्यमंत्री माननीय आमदार रावसाहेब पाटील दानवे हे मुंबईला JP नड्डा साहेबांच्या बैठकीमध्ये असताना त्यांनी त्यांच्या कानावर हा विषय टाकला की साहेब, आमच्या जालना जिल्ह्याचं मेडिकल कॉलेजचा एक अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यांनी सांगितले, दानवे जी, ये अगर इतना इम्पॉर्टंट क्वेश्चन अगर है तो आप दिल्ली को आ जाइए. आणि म्हणून त्यांना दिल्लीला बोलावलं. JP नड्डा साहेबांनी संपूर्ण आपल्या डिपार्टमेंटच्या HODना बोलावून बैठक घेतली आणि जालन्याचा फक्त 100 सीटचा मेडिकलचा प्रश्न नसून संपूर्ण राज्यातील 8 आणि DTC कॉलेज नाशिकचं अशा 9 कॉलेजचा प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी मार्गी लावला. म्हणजे जालन्याच्या कॉलेजच्या सोबत इतर 8 कॉलेजला सुद्धा 100 म्हणजे 800 सीटच्या उपलब्ध त्या ठिकाणी दादांच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. हे सर्व श्रेय फक्त मोदी सरकार आणि आपल्या राज्यातलं माननीय आमदार एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार या सर्व दोन्ही सरकारांना त्या ठिकाणी जातं. आणि म्हणून ह्या इतर लोकांनी याचं राजकारण करू नये. जर आता नवनिर्वाचित खासदार काळेसाहेब असं म्हणतात की बाबा या मेडिकल कॉलेजला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून अनेक अडथळे त्या ठिकाणी निर्माण झाले. मला एक अडथळा असा दाखवा की केंद्र सरकारच्या माध्यमातून मेडिकल कॉलेज जालन्याला येण्यापासून रोखल्या जातं, अशा प्रकारचा जर अडथळा कोणी जर दाखवून दिला तर निश्चितपणाने जालना शहरासाठी, जालना लोकसभा मतदारसंघासाठी लाछनास्पद ही गोष्ट आहे. आणि म्हणून काळे साहेबांनी एखादा नवा प्रकल्प त्या ठिकाणी आणावा आणि वेळेमध्ये तो पूर्ण करून दाखवावा, तर आम्ही सुद्धा त्या प्रकल्पाचं स्वागत करू. परंतु मागच्या राज्यमंत्र्यांनी, रावसाहेब पाटील दानवेंनी, अर्जुन भाऊ खोतकर यांनी, अनिल अण्णा यांनी जे काही प्रकल्प आणले आणि त्या प्रकल्पाचा पाठपुरावा करण्यासाठी सातत्याने जर प्रयत्न करत असतील आणि त्याच्यामध्ये जर हे राजकीय द्वेषाने जर आडकुटा घालण्याचा प्रयत्न करत असतील तर निश्चितच आपल्या या लोकसभा मतदारसंघाचा जो काही विकास मागच्या कालखंडात झाला, या गोष्टीला लांछनास्पद ही बाब त्या ठिकाणी निश्चितपणे मानावी लागणार आहे. ICT सारख्या कॉलेजला आता भावनिकच्या सरकारमधील सर्व नेत्यांनी, सरकारी अधिकाऱ्यांनी सोबत घेतलं आणि हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न केले. ICT सारखं कॉलेज त्या ठिकाणी जालना शहरामध्ये आलं, मेडिकल कॉलेज तर निश्चितपणानं आलं आणि हा स्वर्ण अक्षरात लिहिण्यासारखा दिवस आहे. जालना जिल्ह्यातील अनेक डॉक्टर्स आजपर्यंत जेवढे घडले हे इतर महाराष्ट्रात आणि इतर राज्यामध्ये जाऊन घडले. आज सर्व मुलांना आनंद झाला की मला माझी पदवी माझ्या जालना जिल्ह्यातून या ठिकाणी मिळेल आणि म्हणून हा स्वर्ण अक्षरात लिहिण्यासारखा आजचा मेडिकल कॉलेजचा दिवस आहे. आणि अनेक प्रश्न असे आहे की एक माननीय रावसाहेब पाटील दानवेंचा ड्रीम प्रोजेक्ट होता जो की जालना ते जळगाव ही रेल्वे सुरू झाली पाहिजे, हा रेल्वे रूट मंजूर झाला पाहिजे. म्हणून ज्या वेळेला रावसाहेब पाटील दानवे हे केंद्रामध्ये रेल्वे राज्यमंत्री असताना त्यांनी रेल्वे बोर्डाची त्याला मंजुरी घेतली, नीती आयोगाची मंजुरी त्या ठिकाणी घेतली, फक्त कॅबिनेटच्या मीटिंगची मंजुरी त्या ठिकाणी राहिली होती आणि दुर्दैवाने लगेच निवडणुका लागल्या आणि म्हणून कॅबिनेटची मंजुरी राहिली असताना 4 जूनला निकाल लागला. 7 जूनला माननीय रावसाहेब पाटील दानवे दिल्लीला गेले, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना भेटले. त्यांनी सांगितलं माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे, माझ्या लोकसभा मतदारसंघातून 140 किलोमीटर हा रेल्वेचा रूट जातो आणि हा अत्यंत महत्त्वाचा रूट आहे, हा मंजूर झाला पाहिजे. म्हणून त्यांनी पंतप्रधानांना गळ घातली आणि तो प्रोजेक्ट सुद्धा आज या ठिकाणी मंजूर प्रयत्न करून त्यांना कुठल्याही प्रकारची टीका टिप्पणी अशा मोठ्या प्रोजेक्टवर करण्याचा अधिकार नाही. निश्चितच जालना जिल्हा आणि लोकसभा मतदारसंघातील लोक हे हास्यास्पद त्यांचं स्टेटमेंट या ठिकाणी समजतील असं मला वाटतं. प्रोजेक्ट अनेक सांगण्यासारखे पण पत्रकार परिषदेवर मी आपला जास्त वेळ घेणार नाही. सर्वच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले. आता अगोदर झालं बोलणं किंवा कोणी एखादं पत्र देतं, कुठंतरी एखादं स्टेटमेंट करतं, कटआउट लावतं, ह्या गोष्टी करून जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लागत नसतात. फेस टू फेस भेटून, मंत्र्यांना भेटून, अधिकाऱ्यांना भेटून ह्या गोष्टीचं सोल्युशन त्या ठिकाणी निघत असतं. म्हणून मी नेहमी सांगत असतो की जालना किंवा लोकसभा मतदारसंघ असेल, जालना विधानसभा मतदारसंघ असेल, प्रत्येक पक्षाच्या व्यक्तीनं राजकीय विचाराची क्षेत्र जर बाहेर ठेवली तर ह्या मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी वेळ लागणार नाही. म्हणून जालना जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी माननीय आमदार रावसाहेब पाटील दानवे यांचे विशेष प्रयत्न या ठिकाणी राहिले. केंद्र सरकारच्या माध्यमातून
राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अर्जुन खोपरकर यांनी विशेष प्रयत्न प्रत्येक प्रकल्पाच्या संदर्भाने या ठिकाणी केलेला आहे. आणि अजितदादांच्या आमच्या सोबतीला असल्या कारणानं अनिल सुद्धा अनेक वेळेला मुंबईला जाऊन अजितदादांना सुद्धा कळ घातली की जालना जिल्ह्याचे जे काही रखडलेले प्रकल्प असतील